नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सागर आरतीला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेला असतो. आता सागर आरतीला म्हणतो, आरती, मला माहीत आहे की लकी चुकला आहे, परंतु मला एक सांग, तुम्ही असं एकमेकांना किती ओळखत होता? तू लकीला एवढं किती ओळखत होतीस की त्याच्यावर तू असा विश्वास ठेवलायस? खरं तर तू त्याच्यावर विश्वास ठेवायला नको होतास. तर आता आरती म्हणते, सर. तर आता सागर म्हणतो की हो, मी माझ्या भावाबद्दलच बोलत आहे. अगं, ज्यावेळी आपण एखाद्यावर एवढा विश्वास ठेवतो त्यावेळी ती व्यक्ती कशी आहे, त्याचा पास्ट काय आहे याबद्दल जाणून घेणं खूप गरजेचं असतं. आणि तू ते जाणून घ्यायला हवं होतंस, कारण माझा भाऊ तसा नाहीच आहे. कारण तू त्याच्यावर विश्वास ठेवणं एवढा तो चांगला वागूच शकत नाही. खरं तर त्याला कुठली जबाबदारी स्वीकारावी हेही माहीत नसतं. त्याला कसं वागावं, काय करावं याबद्दल काहीच माहीत नाही. आणि अशा माणसावर तू विश्वास ठेवलात. अगं, तुमच्या दोघांमध्ये एवढं मोठं असं काही घडून गेलं आहे, परंतु त्या अगोदर त्या व्यक्तीबद्दल तू काही जाणून घेतलंस का? अगं, एवढं मोठं पाऊल उचलत असताना ती व्यक्ती आपली जबाबदारी पार पाडू शकेल का याचा विचार करायला हवा होतास आरती. तर आरती म्हणते, सर पण तुम्ही. तर सागर म्हणतो की हो आरती, मला माहीत आहे की मी जे काही बोलत आहे ते तुला खूप वाईट वाटत असेल, परंतु आरती हेच खरं आहे. आणि आरती, ती व्यक्ती तर आता तुझी जबाबदारी स्वीकारायलाही तयार नाही. खरं तर आरती, मी जर आत्ता तुझं लकीसोबत लग्न लावून दिलं तर हे लग्न फार काळ टिकेल असं मला वाटत नाही. कारण हे लग्न त्यालाही मान्य नाही. तो म्हणत आहे की माझं प्रेमही नाही आणि घरातील कोणीही हे लग्न कधीही मान्य करणार नाही. आणि म्हणूनच आरती, मी तुला एक सुचवत आहे. मला माहीत आहे बाळ तुला होणार आहे, त्रास तुला होणार आहेत, परंतु आता ते बाळ जन्माला घालायचं की त्या बाळ आताच अबॉर्ट करायचं हे तुझा निर्णय असेल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव आरती, जर या बाळाला तू जन्म दिलास तर त्या बाळाची सर्वस्वी जबाबदारी माझी असेल. आणि त्याची सुरुवात, असं म्हणत सागर त्याच्याजवळचा चेक घेतो आणि त्या चेकवर साईन करतो. आता सही केलेला चेक आरतीच्या हातात देतो. आता सागरने ब्लँक चेक आरतीच्या हातात दिलेला असतो आणि आरतीला म्हणतो, त्याची सुरुवात आजपासूनच होत आहे आणि मी ही जबाबदारी कधीही नाकारणार नाही. अगदी आत्तापासूनच ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मी तयार आहे. परंतु आरती मात्र शांतच होते. आरतीला काय बोलावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्तासाठी आशू नाश्ता घेऊन आलेला असतो. आता त्या दोघांच्या गप्पा चालू असतात. तर आशू मुक्ताला म्हणतो, फायनली झालं, त्याला सुबुद्धी आली. परंतु खरंच सांगू का, चूक त्याची नाहीच आहे, चूक त्याच्यावर होणाऱ्या संस्कारांची आहे. तर मुक्ताही आशूला म्हणते, आशू. तर आशू म्हणतो, हो ना, अगं तुझी सासू काय म्हणाली हे बाहेरच्या बाहेर मिटवून टाक. अगं मुक्ता, त्या असं कसं म्हणू शकतात? आज त्यांच्या मुलावर ही वेळ आली आहे आणि मुलगी मात्र परकी आहे. परंतु जर हीच वेळ त्यांच्या मुलीवर आली असती तर आज त्यांचीच मुलगी यामध्ये अडकली असती तर असंच म्हणाले असते का? तर मुक्ता म्हणते, आशू, तुझा गैरसमज होत आहे. आशू, त्यांच्या म्हणण्याचा उद्देश असा नाहीये. आणि तसंही आशू, तुला वाटतंय का की माझ्या घरचे असे असू शकतात? ते खरंच खूप चांगले आहेत आणि तू एका उदाहरणावरून त्यांना जज करू नको. एका प्रसंगातून तू त्यांना पूर्णपणे ओळखू नाही शकत आशू. आशू, तुला माहीतही नाही आहेत की माझ्या सासरचे किती चांगले आहेत. खरंच ती माणसं खूप चांगली आहेत. मी त्यांना जवळून ओळखत आहे आशू. त्यामुळे प्लीज त्यांच्यावर असे घाणेरडे आरोप करू नकोस. तर आशू म्हणतो, परंतु मुक्ता, अगं मी तुझ्या सासरच्या प्रत्येक व्यक्तीला अगदी छान पद्धतीने ओळखलं आहे. मला माहीत आहे की त्यांना त्यांच्या मुलाची चूक दिसतच नाही आहे. तर मुक्ता म्हणते, आशू, अरे बहुतांश वेळा ज्यावेळी असे प्रसंग येतात त्यावेळी आपल्या घरचे आपलीच बाजू घेणार ना, आपल्याच फॅमिलीतील व्यक्तीला सावरणार ना, मग तू असं कसं बोलू शकतोस? तर आशू म्हणतो, परंतु मुक्ता. मुक्ता म्हणते, हो आशू, त्यामुळे प्लीज माझ्या घरच्यांवर असे आरोप करू नकोस आणि त्यांना असं जज करू नकोस, कारण अजूनही तू माझ्या घरच्यांना अगदी नीट ओळखू शकला नाहीस. तर आता आशू म्हणतो, ठीक आहे, बरं बाबा, परंतु आता ह्या सगळ्या बोलण्यामध्ये आपण या नाश्त्याजवळ दुर्लक्ष करत आहोत. याच्यावर अन्याय का करत आहोत? चल बघू, आता आपण दोघांनीही नाश्ता करून घ्यायचा. असं म्हणत आता आशू मुक्ताला म्हणतो, चल मुक्ता, खायला घे. परंतु मुक्ता मात्र खात नसते. तर आशू म्हणतो, काय झालंय मुक्ता? असं म्हणत आता आशू स्वतःहूनच मुक्ताला भरवण्यासाठी जातो. परंतु त्याचवेळी मुक्ता ही आशूला म्हणते, आशू, माझा उपवास आहे. आता हे ऐकल्यानंतर आशूला तर धक्काच बसतो. आशू विचारतो, काय?
मुक्ता, अगं तुला कळतंय का तू काय बोलतेस? माधवी मावशीने तुला तर उपवास करण्यासाठी नकार दिलाय ना, आणि उपवास केल्यानंतर तुला काय त्रास होतो हे तर तुला चांगलंच माहीत असेल ना. तर मुक्ता म्हणते की हो आशू, परंतु प्रत्येक गोष्ट ही श्रद्धेवर नाही आपण सोडू शकत. त्यासाठी आपल्यालाही प्रयत्न करावे लागतीलच ना. आणि म्हणूनच मी हा उपवास पकडला आहे. आशू मुक्ताला विचारतो, परंतु कशासाठी मुक्ता? का स्वतःला त्रास करून घेत आहेस? तर मुक्ता ही आशूला म्हणते, कारण माझं कुटुंब पहिल्यासारखं एकत्र यावं, हसत खेळत असावं, आणि जसं आजपर्यंत एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम करत होतं, जीव लावत होतं, तसंच प्रेम आत्ताही त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं, यासाठी मी हा उपवास पकडला आहे. आशू, तुला माहीत नसेल, आमच्या घरावर आलेला हा पहिला दुसरा प्रसंग नाही. आत्तापर्यंत कितीतरी प्रसंग आलेत, आणि त्या प्रत्येक प्रसंगाला आम्ही सर्वजण एकत्र येऊन सामोरे गेलो आहोत. या सगळ्यातून आम्ही मार्ग काढला आहे. परंतु आज असा प्रसंग निर्माण झाला आहे की आम्हा सर्वांमध्ये दुरावा निर्माण झाला. हाच दुरावा मिटावा आणि पुन्हा एकदा सर्वजण एकत्र यावेत, यासाठी मी हा उपवास धरला आहे. तर आशू मुक्ताला विचारतो, मुक्ता, अगं असं करून सगळं काही निष्पन्न होणार आहे का? तर आता मुक्ता म्हणते, हो आशू, एकीकडे सागर आणि दुसरीकडे स्वामी सगळं काही नीट करतील याची मला पूर्ण खात्री आहे. माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे. आता मात्र आशूजवळ बोलण्यासाठी शब्दच नसतात, कारण मुक्ताने तर आपल्या मनाला पक्क ठरवलेलं असतं. आता आशू मुक्ताचे पाय शोधू लागतो. तर मुक्ता विचारते, काय शोधत आहेस? तर आशू म्हणतो, चरण. अगं चरण कुठे आहेत? दाखव ना तुझे, म्हणजे खरंच आज तुला साष्टांग दंडवत. तर आता मुक्ता ही आशूला मस्करीतच म्हणते की तथास्तु. आता मुक्ताच्या या वागण्याचा आशूला तर अभिमान वाटत असतो. आपल्या कुटुंबासाठी असणारी मुक्ताची धडपड आशूला दिसत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागरच्या हातात असलेला ब्लँक चेक पाहून आता आरती ही सागरला प्रश्न करत विचारते, ब्लँक चेक? मग मला आता सांगा की यावर माझी किंमत मी काय टाकायची आहे? तर सागर आरतीला म्हणतो, आरती, अगं प्लीज असं काही समजू नकोस. खरं तर एखाद्या मुलीची किंवा तिच्या भावनांची, एका होणाऱ्या आईची मी किंमत करणारा कोण आहे सांग ना. प्लीज, तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. आरती प्लीज मला समजून घे. मी जे काही बोलत आहे त्याचा विचार कर. आरती, कसं आहे ना, एखादं मूल जन्माला घालणं हे सोपी गोष्ट नाही. शेवटी त्या बाळाला जन्माला घालणं म्हणजे आपल्याजवळ पैसा असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या भविष्याची तरतूद करून ठेवणं हेही खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच ती मी माझी जबाबदारी समजत आहे, आणि त्याचसाठी मी तुला मदत करत आहे. आय नो आरती, मला माहीत आहे की तुला आता माझा खूप राग येत असणार आहे, परंतु ज्याचा तू विचार करत आहेस त्या व्यक्तीची लायकीही नाही की त्याच्यासोबत तुझं लग्न व्हावं, आणि म्हणूनच मलाही वाटत आहे की लक्कीसोबत तुझं लग्न होऊ नये. सागर आरतीला म्हणतो, आरती मला माफ कर, परंतु तुझा मान ठेवून मी तुला हे पैसे देत आहे. असं म्हणत आता सागर त्या टेबलवर चेक ठेवतो आणि तिथून निघून जात असतो. परंतु त्याचवेळी आरतीही सागरला म्हणते, मान म्हणजे तुम्ही अगदी तुमच्या भावासारखेच निघालात. त्यांनीही मला पैसेच ऑफर केले होते. त्यांनीही मला पैसा देऊन गप्प करण्याचा प्रयत्न केला, आणि तुम्हीही आज तेच करत आहात. फरक फक्त एवढाच आहे की त्यांनी माझा अपमान करून पैसे देण्याचा प्रयत्न केला, आणि तुम्ही माझा मान ठेवून पैसे देत आहात. परंतु मला या पैशांची गरज नाही. सागर म्हणतो, नाही आरती, तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. माझ्या मनात अशी कुठलीही भावना नाही. आरती, अगं तुला पैसे देऊन तुझं तोंड बंद करावं असं माझ्या मनात काही नाही, आणि असा विचारही मी कधी करणार नाही. परंतु शेवटी तुझा आणि तुझ्या बाळाचा विचार करूनच मी तुला हे पैसे दिले आहेत. आरती, माझ्या बोलण्याचा किंवा माझ्या वागण्याचा प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस, कारण यामध्ये चूक माझ्या भावाची आहे, परंतु जबाबदारी मी स्वीकारायला तयार आहे. आरती, मला मान्य आहे की चूक माझ्या भावाची आहे. आज या परिस्थितीत त्याने तुला आणून ठेवलं आहे. तो नालायक आहे, परंतु मी माझी जबाबदारी विसरलो नाही, आणि म्हणूनच ही मी मदत करत आहे. एवढाच माझा उद्देश आहे. आरती, तू किती आणि काही म्हण, परंतु जगायला पैसा लागतोच. मला माहीत आहे आज तुला माझा राग येत आहे. तू रागात आहेस आणि म्हणूनच तू हे सगळं काही बोलत आहेस. परंतु शांतपणे विचार कर, म्हणजे तुला कळेल मी जे काही बोलत होतो ते अगदी योग्यच होतं, आणि मी तुझ्या भल्याचा विचार करूनच तुला पैसे देण्यासाठी इथे आलो होतो. हे तुझ्या लवकरच लक्षात येईल. कारण आरती, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या भावनांवर आपलं पोट भरता येत नाही, ना आपलं ना आपल्या बाळाचं. परंतु आरतीला मात्र सागरचं बोलणं काही पटत नसतं, आणि म्हणूनच आरती तिथे असलेला चेक सागरकडे देत म्हणते, हा चेक घ्या आणि तुम्ही जसे आलात तसे इथून निघून जा. कारण कसं आहे, यापुढे पुन्हा कधीही मला किंवा माझ्या बाळाला विकत घेण्याचा प्रयत्नही करू नका.
बाळाला जन्म देण्या अगोदरच स्त्री आई होते आणि मी मनाने आई झाले आहे. आणि एका आईमध्ये हिंमत असते आपल्या बाळाची आणि स्वतःची काळजी घेण्याची. त्यामुळे तुमच्या ह्या कागदी मदतीची किंवा काळजीची मला गरज नाही, असं म्हणत आता आरती तो चेक सागरकडे देते. आता मात्र सागरला हे ऐकून धक्काच बसतो. खरं तर त्याला वाईट वाटतं की लकीची चूक असल्यामुळे आज आरतीला एवढा त्रास सहन करावा लागतो. आता सागर काही न बोलता चेक हातात घेतो आणि त्यानंतर सागर आरतीला म्हणू लागतो, आरती, मला माहीत आहे की माझ्या वागण्यामुळे तू खूप चिडली आहेस, परंतु माझ्या बोलण्याचा तू पुन्हा एकदा विचार कर आणि स्वतःची आणि बाळाची काळजी घे, असं म्हणत आता सागर तिथून निघून जातो. दुसरीकडे पाहायला मिळतं आता मुक्ता ही क्लिनिकमधून घरी आलेली असते. आता ज्यावेळी मुक्ता ही किचनमध्ये पाहते तर इंद्राताई काम करत असतात. आता मुक्ता ही इंद्राताईंसोबत बोलण्याला जाते आणि म्हणते, मम्मी, आज अपॉइंटमेंट खूप कमी होत्या ना, म्हणून मी लवकरच घरी आली आहे. मी आता तुम्हाला कामामध्ये मदत करू का? परंतु इंद्राताई काही मुक्तासोबत बोलत नसतात. आता मुक्ता त्यांच्या मागे पुढे करत असते आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु इंद्राताई मुक्ताशी एक शब्दही बोलत नाहीत. मुक्ता म्हणते, मम्मी प्लीज माझ्याशी बोला ना, प्लीज तुम्ही असं अबोला धरू नका. मम्मी, मला माहीत आहे की तुम्हाला माझा राग आला आहे, परंतु मी कान पकडून माफी तर मागत आहे ना, प्लीज मला माफ करा. परंतु इंद्राताई काहीच बोलत नाहीत. तर मुक्ता इंद्राताईंना म्हणते, मम्मी, अहो जे काही झालं आहे ते सगळं काही चुकीचं आहे, हे मला मान्य आहे. हे सगळं काही लकीचं प्रकरण मी तुमच्यापर्यंत घेऊन आले आणि त्यानंतर त्यात न्याय मिळावा यासाठी मी प्रयत्न करत आहे. या सगळ्यामध्ये तुमचा निर्णय अगदी पक्का झालेला आहे आणि तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहात. तसंच माझंही आहे. मी सुद्धा माझ्या निर्णयामध्ये बदल करणार नाही. परंतु मम्मी, लकीच्या या प्रकरणामुळे माझी काही चूक झाली असं तर मला वाटत नाही, परंतु त्या सगळ्यामध्ये मी तुमचं मन दुखावलं आहे, तुम्हा सगळ्यांनाच खूप नाराज केलं आहे आणि म्हणूनच अगदी मनापासून मी तुमची माफी मागत आहे. तर आता मुक्ताई हात जोडून इंद्राताईंची माफी मागत असते. तर इंद्राताई मुक्ताला म्हणतात, मुक्ता, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जरी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा मी कधीही त्या आरतीला आपल्या घरची सून म्हणून स्वीकारणार नाही. ती मुलगी मला या घरात सून म्हणून नको आहे. त्यामुळे प्लीज तू कितीही गोड बोलण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा माझ्या निर्णयामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. तर मुक्ता ही इंद्राताईंना म्हणते, मम्मी, मला माहीत आहे, परंतु मला ही खात्री आहे की एक ना एक दिवस तुम्ही सर्वजण माझ्या बोलण्याचा विचार कराल. आज सर्वजण तुम्ही माझ्या विरोधात आहात, सर्वांनाच माझा राग येत आहे, परंतु एक दिवस असं येईल की माझ्या घरचे तुम्ही सर्वजण माझ्यासोबत असाल. तर आता इंद्राताई म्हणतात की नाही, असं कधीही होणार नाही मुक्ता, माझ्या निर्णयामध्ये कधीही बदल होणार नाही. तर मुक्ता म्हणते, ठीक आहे मम्मी, परंतु माझ्यासोबत अबोला धरू नका ना, प्लीज माझ्याशी बोला. अहो, तुमचा असा अबोला मला नाही सहन होत. तुमच्यावर होणारा अन्याय मला सहन होत नाही. तुम्ही जर माझ्याशी नाही बोललात तर मला त्याचा त्रास होतो आणि म्हणूनच मी म्हणत आहे, मम्मी प्लीज माझ्याशी बोला. तर इंद्राताई म्हणतात, ठीक आहे, मी तुझ्याशी बोलायला तयार आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव मुक्ता, मी पुन्हा एकदा तुला सांगत आहे, त्या मुलीला मी या घरची सून म्हणून स्वीकारणार नाही. तर मुक्ता म्हणते, ठीक आहे. तर आता इंद्राताई मुक्ताला म्हणतात, आणि हो, तू काय म्हणाली होतीस की आम्ही सर्वजण तुझ्या बाजूने येऊ? नाही, असं कधीही होणार नाही. खरं तर तूच माझ्या बाजूला येऊन राहशील. आता हे ऐकल्यानंतर मुक्ता ही इंद्राताईंचं बोलणं खरं करते आणि इंद्राताईंच्या खांद्यावर डोकं टेकून उभी असते. आता इंद्राताई विचारतात, हे काय करतायस? तर मुक्ता म्हणते, काही नाही, मी तर तुमच्या बाजूने आले आहे, तुम्हीच तर म्हणालात ना. तर इंद्राताई म्हणतात, सोड मला. मुक्ता म्हणते की नाही, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तर इंद्राताई म्हणतात, अगं सोड मला प्लीज, माझी कामं आहेत. तर मुक्ता म्हणते, ठीक आहे. आता मुक्ताही बाजूला होते तर इंद्राताई किचनमध्ये जात असतात. तर मुक्ताही त्यांना थांबवत म्हणते, मम्मी, तुम्ही काळजी करू नका, आता फक्त भातच लावायचा आहे ना, मी लावेन, असं म्हणत आता मुक्ताही इंद्राताईंना आराम करायला सांगते. आता इंद्राताई मुक्तासोबत बोलत आहेत आणि म्हणूनच मुक्ताला खूप आनंद झालेला असतो. आता मुक्ता मनाशीच म्हणते, आज तर मम्मी माझ्याशी बोलत आहेत आणि सागरही अगदी मनापासून आरतीच्या घरी गेले आहेत, म्हणजे नक्कीच सगळं काही सागर ठीक करतील. एकीकडे मम्मी माझ्याशी बोलत आहेत तर दुसरीकडे सागर माझ्या टीममध्ये आहेत म्हटल्यावर आता काही प्रश्नच उरणार नाही, कारण सागर आणि मी एकत्र मिळून सगळं काही ठीक करणार आहोत. आता सर्वांचा आरतीसाठी विरोध आहे, परंतु एक दिवस असा येईल की सर्वजण आरतीला या घरची सून म्हणून स्वीकारायला तयार होतील आणि कदाचित लकीमध्येही बदल होईल. पुढे जाऊन लकीही सुधारेल, त्यालाही आपली चूक कळेल आणि आरती या घरची सून म्हणून येणार आहे. आता मुक्ता ही सर्वांचा विचार करत असते, परंतु त्याच वेळी मुक्ताचा तोल जात असतो, कारण मुक्ता ही उपाशी असते आणि त्यामुळे तिला चक्कर येत असते. आता मुक्ता स्वतःला सावरते, त्याचवेळी मुक्ताचा फोन येतो.
आता स्वतःला सावरतच मुक्ता ही फोन घेण्यासाठी जाते. आता पाहते तर आरतीचा फोन आलेला असतो. मुक्ता ही आरतीला म्हणते, बोल आरती. तर आरती ही मुक्ताला म्हणते, मॅम तुमच्याजवळ वेळ आहे का? मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर मुक्ता म्हणते, हो आरती माझ्याजवळ वेळ आहे, बोल ना. तर आता आरती ही मुक्ताला म्हणते, मॅम तुमचे मिस्टर आले होते माझ्या घरी. तर आता मुक्ता म्हणते की हो आरती, अगं त्यांना मीच पाठवलं होतं. कारण कसं आहे ना आरती, आम्ही आमचं कर्तव्य नाही विसरू शकत. कारण शेवटी काही झालं तरी तू आमची जबाबदारी आहेस. त्यामुळे तुला असं वाऱ्यावर सोडणं मलाही पटत नाही आणि म्हणूनच मी त्यांना तुझ्या घरी पाठवलं होतं. आता हे ऐकून आरतीला धक्काच बसतो. आरती विचारते, काय मॅम तुम्ही त्यांना पाठवलं होतं? तर आता मुक्ता म्हणते, हो आरती. तर आता आरती म्हणते, वा मॅम, परंतु तुम्हीच तर माझी शेवटची आशा होता आणि तुम्हीच असं वागाल असं मला कधीही वाटलं नव्हतं. तर आता मुक्ता विचारते, आरती तू असं का बोलत आहेस? नक्की तुला काय बोलायचं आहे? तर आरती म्हणते, तुम्ही सर्वजण मला पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न करत आहात का, मला आणि माझ्या बाळाला? परंतु मी तसं होऊ देणार नाही. आता आरतीचं हे बोलणं ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ता ही आरतीला विचारते, आरती अगं तू हे काय बोलत आहेस? तुला नक्की काय बोलायचं आहे? अगं तुझी काळजी वाटत होती आणि म्हणूनच मी सागरला तिथे पाठवलं होतं. परंतु तू जे काही बोलत आहेस ते तर मला काहीच कळत नाही. तर आरती म्हणते, तुमचे मिस्टर इथे मला ब्लँक चेक देत होते, खरं तर पैशाची भीक देत होते. परंतु मला सांगा, ही पैशाची भीक घेऊन मी काय करायचं आहे? ते मला म्हणालेत की हे मूल जन्माला घालायचं की नाही हा सर्वस्वी निर्णय तुझा आहे. कारण तुला जबाबदारी स्वीकारायची आहे. कारण माझा भाऊ ही जबाबदारी स्वीकारणार नाही. त्यामुळे मी माझं कर्तव्य विसरणार नाही. आता हे जर मूल जन्माला घालायचं असेल तर मी माझं कर्तव्य पूर्ण करत आहे, असं म्हणत त्यांनी माझ्या हातामध्ये ब्लँक चेक दिला होता. आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला तर धक्काच बसतो. तर दुसरीकडे आरती मात्र खूप चिडलेली असते. आता आरती ही मुक्ताला जाब विचारत म्हणते, मॅम तुम्ही मला आणि माझ्या मुलाला पोसणार आहात? तर मुक्ता म्हणते, आरती नाही ग, असं काहीच नाहीये, तुझा गैरसमज होत आहे. अगं फक्त मी तुझी चौकशी करण्यासाठी, तुझ्या काळजीपोटी आणि तू कशी आहेस हे विचारण्यासाठी आणि पुढचं सगळं काही सॉर्ट आऊट करण्यासाठीच मी त्यांना तुझ्या घरी पाठवलं होतं. परंतु हे चेक वगैरे, आरती तू हे काय बोलत आहेस? तर आरती म्हणते की हो, जे घडलं आहे तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर मुक्ता म्हणते, नाही आरती, आमच्यामध्ये असं कुठल्याही प्रकारचं बोलणं झालंच नव्हतं. अगं पैशाची देवाणघेवाण वगैरे असं काही झालं नाही. तर आरती मात्र काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते, कारण आरतीचा गैरसमज झालेला असतो. तर मुक्ता ही आरतीला म्हणते, आरती अगं प्लीज ऐकून घे. तर आरती म्हणते, मॅम मला नको आहे तुमच्या त्या पैशाची भीक आणि तुमच्या भावाची मदत, असं म्हणत आता आरती रागानेच फोन कट करते. मात्र या सगळ्यामुळेच मुक्ताला खूप धक्का बसलेला असतो. कारण मुक्ताने अगदी विश्वासाने सागरला आरतीच्या घरी पाठवलेलं असतं. परंतु तेथे जे काही घडलं आहे ते ऐकून मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते. मुक्ताला काय करावं काहीच कळत नाही. आता त्याच वेळी सागर घरी आलेला असतो. आता सागरला पाहताच मुक्ता मात्र रागाने सागरकडे पाहत असते. तर दुसरीकडे सागर आल्यानंतर मुक्ताला म्हणतो, मुक्ता मी आरतीशी बोलून आलो आहे. तर मुक्ता विचारते, हो तुम्ही बोलून आलात ते मला माहीत आहे, परंतु तुम्ही काय बोलून आला आहात मला सांगा सागर. तर सागर म्हणतो, मी तिच्या भविष्याचा विचारच करून तिथे गेलो होतो आणि तिच्या भविष्याचा विचार करूनच तिच्याशी बोललो आहे. तर मुक्ता म्हणते, हो तुम्ही तिला पैसे देण्याचा प्रयत्न केलात. सागर अहो ब्लँक चेक देऊन तुम्ही तिला विकत घेण्याचा प्रयत्न करत आहात. तिला आणि तिच्या बाळाला. अहो एखादी स्त्री ज्यावेळी आई होते त्यावेळी त्या आईच्या भावना अशा आपण विकत घ्यायच्या असतात का सागर? अहो फक्त पैशाने सगळं काही होत नाही सागर. सागर म्हणतो, परंतु मुक्ता आपण काय करणार आहोत? मी माझं कर्तव्य पार पाडण्यासाठीच तिथे गेलो होतो. मुक्ता या पलीकडे आपण काहीही करू शकत नाही. तर मुक्ता ही सागरला म्हणते, सागर प्रत्येक स्त्रीला ज्यावेळी ती आई होते त्यावेळी पैशाची गरज नसते. कारण तिला गरज असते ती आपल्या माणसांची. पुढे जाऊन त्या बाळाच्या भविष्याचा तिला विचार करायचा असतो. सागर तुम्ही जे काही करून आला आहात ते योग्य नाही. कारण सागर पुढे जाऊन आरतीचं बाळ मोठं होणार, मग त्या बाळाला नाव काय देणार आरती? सागर हे सगळं काही चुकीचं आहे. सागर म्हणतो, हो मुक्ता हे सगळं काही चुकीचं आहे हे मलाही दिसत आहे, परंतु मुक्ता आपण या पलीकडे काय करू शकतो सांग ना. तर मुक्ता म्हणते, सागर अहो तिला पैशाची ऑफर देऊन आला आहात, मग तुम्हाला एखादी स्कीम वाटत आहे का ती? सागर म्हणतो, मुक्ता प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तर मुक्ता म्हणते, सागर परंतु तुम्ही असं कसं वागू शकता? तर सागर म्हणतो, मग मी काय करू सांग ना. या सगळ्यामध्ये चूक लकीची आहे आणि मला मान्य आहे की तुम्हाला वाटत आहे की त्या दोघांचं लग्न लावून द्यावं. परंतु मुक्ता मला एक सांगा, लग्न लावून देणं हे सगळं सोपं आहे का? मुक्ता आज फक्त बाळाचा विचार करून आरती आणि लकीचं लग्न लावून दिलं आणि पुढे जर काही प्रॉब्लेम झाले तर त्याला जबाबदार कोण असणार आहे? मुक्ता सांगा ना. लकी, आरती की जबरदस्तीने लग्न लावून देणारे आपण दोघे?
मुक्ता असा निर्णय आपण नाही घेऊ शकत, कारण मी पाहिलं आहे लक्कीच्या मनामध्ये आरतीविषयी भावनाच नाहीयेत. खरं तर तिच्याविषयी त्याच्या मनात प्रेमही नाहीये. मग अशा व्यक्तीसोबत आरतीचं लग्न लावून देणं योग्य आहे का? तो आरतीला सुखात ठेवू शकेल का? हा तर विचार करावाच लागतो ना, कारण लकी हा विचार करणार नाही हे मला चांगलंच माहीत आहे. लकीकडून माझी कुठलीही अपेक्षा नाही, कारण लकीला आरती त्याच्या आयुष्यात नकोच आहे. मग जर जबरदस्तीने लग्न लावून दिलं आणि पुढे जर लकीने ती जबाबदारी स्वीकारलीच नाही तर आरती आणि बाळाला त्याने जर काही केलं तर आपण काय करणार आहोत? मुक्ता, तुमच्या लक्षात येत आहे का? आपण लकीचा जबरदस्तीने लग्न लावून देऊ शकतो आणि आपल्या शब्दाखातर लकी लग्नाला तयारही होईल आणि आपल्या मुलाला वडिलांचं नाव मिळावं यासाठी आरतीही लग्नाला तयार होईल. परंतु मुक्ता, त्या दोघांमध्ये अजूनही प्रेमच नाहीये आणि ज्या ठिकाणी प्रेमच नाही त्या ठिकाणी लग्न लावून देण्यामध्ये काय अर्थ आहे? जिथे दोघांना एकमेकांबद्दल प्रेमच वाटत नाही, त्यांना दोघांना एकमेकांविषयी आदर वाटत नाही, अशा व्यक्तींचं लग्न लावून देणं योग्य आहे का? आणि आरती एवढी चांगली मुलगी आहे, मग अशा या नालायक मुलासोबत आरतीचं लग्न व्हावं असं मलाही वाटत नाही. कारण लकी कसं आहे हे तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे. तर मुक्ताही सागरला म्हणते, सागर, तुम्ही जे काही बोलत आहात ते मला मान्य आहे, परंतु एखादी स्त्री ज्यावेळी आई होत असते त्यावेळी त्या व्यक्तीला, त्या स्त्रीला ATMची गरज नसते, तर तिच्या कुटुंबाची गरज असते, तिच्या माणसांची गरज असते. आपल्या बाळाला आपलं कुटुंब मिळावं हीच तिची अपेक्षा असते. आणि आज जर आपण असं वागलो तर किती चुकीचं आहे सागर. सागर म्हणतो की हो मुक्ता, परंतु तुम्ही असा विचार का करत आहात? तर सागर म्हणतो, मुक्ता, यासाठी आपल्याला दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. तर मुक्ता म्हणते, सागर. तर सागर म्हणतो, मुक्ता, प्रत्येक वेळी लकीची स्टेप वाजवण्यापेक्षा जे काही पुढ्यात वाढून ठेवलं आहे त्याचाही विचार करावा लागणार. तर मुक्ताही सागरला म्हणते, परंतु सागर, प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेता येत नाही. आज जे काही तुम्ही केलं आहे ते मला पटलं नाही, खरं तर ते योग्यच नाही. तर सागर म्हणतो, मुक्ता, तुम्हाला कळतंय का? अहो, तुमचे आणि माझे विचार पटत नाहीत हे मलाही मान्य आहे, परंतु आज तुम्हाला हे मान्य करावंच लागेल, कारण शेवटी मी जे काही वागलो आहे ते चुकीचं नाही हे मला पूर्णपणे माहीत आहे. आज मी एका मुलीला न्याय मिळवून दिला आहे. आता मुक्ता आणि सागरची भांडणं सावनीने ऐकलेली असतात. आता मात्र सावनीला खूप आनंद होतो. सावनी म्हणते, याला म्हणतात दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. आता तुम्ही असेच भांडत राहा आणि याचा फायदा तर मीच करून घेणार आहे. मुक्ता, आतापर्यंत तुला काय वाटत होतं? तुझं हे कुटुंब, तुझा हा सागर तुझ्या बाजूने आहे, परंतु नाही, आता हा वनवा असाच पेटत जाणार. आणि आतापर्यंत सागरने जसा माझा तिरस्कार केला तसाच तो तुझाही करणार आहे आणि तो तिरस्कार करण्यासाठी मी त्याला भाग पाडणार आहे. आता या सगळ्यामध्ये मी माझा फायदा करून घेणार, कारण हेच तर माझ्यासाठी भल्याचं आहे. तर दुसरीकडे सागरा मुक्ताला म्हणतो, मुक्ता, प्लीज माझं ऐकून घ्या. खरं तर मी तिला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे, तिचा सन्मान केला आहे. तर आता मुक्ताही सागरला म्हणते, सागर, तुम्हाला एवढं जर तिच्याबद्दल काही वाटत असेल ना, तर तुमच्या भावाचा वंश ज्या मुलीच्या पोटात वाढत आहे त्या मुलीला मान सन्मानाने या घरी घेऊन या. आता मात्र सागर खूप चिडतो आणि मुक्ताला म्हणतो, मुक्ता, बस, काही झालं आणि कोणताही प्रसंग आला तरी मी अगोदर माझ्या घरच्यांचा विचार करणार आणि त्यानंतरच बाहेरच्यांचा. त्यामुळे प्लीज तुम्ही आता यामध्ये काहीही बोलू नका. आता सागरचं हे बोलणं ऐकून मुक्ताला मात्र धक्काच बसतो. मुक्ता तिथेच कोसळते. आता मुक्ताची ती अवस्था पाहून सागर तर पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. आता सागर हा मुक्ताला सावरत असतो. हे सगळं काही सावनी पाहत असते. आता सावनी मात्र मुक्ताला मदत न करता तिथून निघून जाते. आता सागर इंद्राताई स्वातीला आवाज देऊ लागतो. सागर मुक्ताला उचलतो आणि रूममध्ये घेऊन येतो. परंतु ज्यावेळी सागर मुक्ताला रूममध्ये घेऊन येतो त्यावेळी मात्र मुक्ताची अवस्था खूप वाईट असते. मुक्ताच्या नाकातून रक्त येत असतं. आता ते पाहून स्वाती आणि इंद्राताई सुद्धा घाबरून गेलेले असतात. आता सागर डॉक्टरना फोन करत असतो, तर दुसरीकडे इंद्राताई आणि स्वाती मुक्ताला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु मुक्ता मात्र पूर्णपणे कोसळून गेलेली असते. आता मुक्ताच्या नाकातून सतत रक्त येत असतं, तर दुसरीकडे सागर डॉक्टरना फोन करण्याचा प्रयत्न करतो, परंतु कुठलेही डॉक्टर अवेलेबल नसतात. तर आता सागर इंद्राताईंना म्हणतो की कुठलेही डॉक्टर अवेलेबल नाहीच आहेत. आता मात्र कोणाला काय करावं काहीच कळत नाही. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सावनी ही सागरला म्हणते, आशय तर डॉक्टरला घेऊन आला आहे. आता मात्र सागरला धक्काच बसतो. आता आशय डॉक्टरना घेऊन येतो, तर डॉक्टर विचारू लागतात की यांनी सकाळपासून काही खाल्लं आहे का? तर सागर म्हणतो की हो, खाल्लंच असणार. तर आता आशय म्हणतो की नाही, तिचा उपवास आहे, तिने काहीच खाल्लं नाही. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. तर डॉक्टर विचारतात की ह्या अशा नेहमीच उपवास करतात का? तर आशय म्हणतो की नाही, तिने जर असा एखादा नवस केला तर ती उपवास करते. तर त्यानंतर डॉक्टर विचारतात यांचा ब्लड ग्रुप काय आहे? तर आता स्वाती ही सागरला विचारते, भाई
परंतु त्या अगोदरच आशय म्हणतो ओ पॉझिटिव्ह. आता हे ऐकल्यानंतर सागरला धक्का बसतो, तर याचा सगळा आनंद सावनीला मात्र झालेला असतो. आता सावनी यामधून आपला कसा फायदा करून घेईल आणि आता मुक्ता शुद्धीवर येईल का, ह्या सगळ्यातून मुक्ता मार्ग काढेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.